ठीक आहे. नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे नाणेघाट या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की इकडे नाणेघाट आहे आणि आज आदिवासी हा रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सव याचं हे 12 वर्ष आहे आणि आज रविवार दिनांक 14 तारखेचा औचित्य साधून या ठिकाणी आदिवासी पारंपरिक रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं सर्वप्रथम इथं आपण माहिती घेऊया नक्की काय कसला चहा बनवतोय मित्रा? गुळाचा. गुळाचा? हो. काय टाकतात त्यात? गुळ आणि चहा पावडर. अच्छा अच्छा, नुसता चहा चालू आहे. ठीक आहे, तर आपण आलोय नक्की काय काय रानभाज्या आहेत ते पाहायला. इथं नाव नोंदणीचं सुरू आहे. इथं पहिला टेबल काय आहे ते पाहूया. काय आहे हे काळ्या तिळात खुलासणी, आपल्या भाषेत खुलासणी म्हणतो याला. ह्याच्यामध्ये जुनी लोक कालवण बनवण्यासाठी वाटण करून गेल्याचे नाही का. हे आता कांदा खोबरं हे टाकतात हे किंवा केमिकलचे मसाले आलेले आहेत, त्याच्यापेक्षा हे सगळ्यात उत्तम. याने काय याच्याने याच्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असं याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपले हातपाय गुडघे दुखत नाही. त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर भेटतं याच्यामध्ये आणि चव कशी लागते? चव एकदम उत्तम, अतिशय उत्तम चव लागते. बर, हे आपल्या भागात पिकतं का? हो पिकतं ना, आपल्या भागात पिकतं. आणि हे कसं ग्राम विकत आहे? ही पुडी किती ग्रॅमची आहे? ते पावशरची पुडी आहे, 50 रुपयाला पावशर विकतो. आणि हे काय ठेवलंय? हा खावा आहे. अच्छा, ओपन करा. हा कसा खवा आहे आपल्याकडे, गिलगाई आहेत त्याच्यापासून आपण बनवलेलं आहे घरी. शासकीय PFMAP योजनेअंतर्गत एक मशीन घेतलेलं आहे खवा बनवण्याचं, त्याचं आपण हे करतोय मार्केटिंग वगैरे करायचं. बर बर, कोणतं गाव तुमचं? शिवली. शिवलीचे का? हो, शिवली. ठीक आहे, चला. आता इथं काही वेगवेगळे म्हणजे चिकनचं दिसतंय, ते पाहूनच आता तोंडाला पाणी सुटतंय. अतिशय मस्त पैकी हे ताट सजवलेलं आहे. भाकरी आहे, भात आहे आणि बुर्जी पण बनवली. गावठी अंडा बुर्जी, कोंबड्यांचे काय रस्सा, भाकर, ताट 250 रुपये. कोणतं गाव? गंगाधर आहे. गंगाधरचे का? हो. मग ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच आलं का यापूर्वी आला होता? नाही, पहिल्यांदा चालू आम्ही. अच्छा, आजच आलो पहिल्यांदा. किती वाजता चालू केलं? आता 10 वाजता. 10 वाजता. काय प्रतिसाद मिळतोय का? हा, भेटले आता. अच्छा, आणि ही सगळी आतमध्ये सगळी कोण काय तळतंय वाटतं काय? ते मामी आणि मिसेस आहे माझे. हा 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 हा, सगळं बनवतं. आता हे कसलं ब्रॉयलरचं आहे का गावठी पण आहे? हे गावठीच आहे कोंबडा. गावठी कोंबडा आहे. हा, आणि हे बॉयलरचा बुर्जी, अंडा अंडा बुर्जी केली. हो. आणि हे कितीला ताट? हे 250ला. यात काय काय येतंय? भात, भाकर, काकडी, कांदा, लिंबू, गाजर येते आणि भाकर येते डबल. चला, गरम गरम आणि गावठी कोंबड्याचं चिकन आहे. इथं अजून येऊया. इथे खाद्यपदार्थाचा स्टॉल दिसतोय. बिर्याणी. अच्छा, आणि हे चिकनचं कालवण आहे, भात आहे, भाकर. हे केवढं ताट? 200 रुपये ताट. काय काय येतं त्यात? चिकनचा रस्सा, भात आणि एक भाकर, सॅलड. चिकन ब्रॉयलर आहे गावठी? बॉयलर आहे. बॉयलर आहे. हो. 200 रुपयाला. हो ताट. आणि हे काय सलाड आहे का? कोशिंबीर आहे. हा. कोशिंबीर आहे. चला, इथं 200 रुपये. आता इथं जरा वेगळं बघूया. हे काय मध आहे का? मध नाही, औषध बनवलेलं आहे. त्वचा रोगासाठी औषध आहे. याच्यामध्ये कडुनिंब, करंज आणि टाका याच्यापासून बनवलेलं आहे. कापूर आहे त्याच्यामध्ये. सर्व हे काय? प्रकारच्या त्वचा रोगांवरती. हे काय काय पित्त चूर्ण काय लिहिले? हा, लवण भास्कर चूर्ण म्हणून आहे. हा, मध आहे, मोहरीची मध आहे. मोहरीची मध म्हणजे कोणती पद्धत? म्हणजे पहिल्यांदाच ऐकतोय मोहरीची मध. हे काय असं? मोहर जे असते ना, मोहर असते म्हणजे कपारीमध्ये जे मोहर असते त्या वेगवेगळे पडदे असतात. तर त्या पद्धतीची जी मोहर असते. बाकीचं एक साधं मोहर असतं गावठी आणि दुसरं आग्या मोहर असतं. तर त्याच्यापैकी हे नसून मोहर म्हणतो आमच्या भागामध्ये. म्हणजे मोर ही म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ते मध्ये पोळ असतो, ते आतमध्ये असतं. हो, बरोबर. त्याचे काय वेगळे फायदे असतात? ही जी मध आहे ना, खोकल्यासाठी असेल, त्याच्यामध्ये अनुपान म्हणून वेगवेगळ्या औषधांसोबत देण्यासाठी अधिक चांगली आहे. इतर मधीपेक्षा जास्त त्याचे गुणधर्म आहेत. असं नाही सांगता येणार डायरेक्टली, परंतु मोहरीची जी मध आहे ती जास्त प्रमाणामध्ये एका वेळेला मिळू शकते आणि औषधी गुणधर्म त्याचे चांगले आहेत. आता हे सगळी तुम्ही औषधं वगैरे मांडलेली आहे. अश्वगंधा लिहिलंय, हे उष्णता किंवा पित्त आवळा पावडर दिसते. आता हे काळूबाई वनधन विकास केंद्र असं काहीतरी दिसतंय. हे कुठे आहे? तळेरान? काय काळूबाई वंदन विकास केंद्र तळेरान.
हे बनवतात शबरी महामंडळ संचालित आहे. नाशिक जे हे आहे आदिवासी विकास महामंडळ त्याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वनस्पती काढतो आणि त्याच्यापासून काही औषधं पण बनवतो आणि शुद्ध स्वरूपामध्ये वनस्पती त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ठीक आहे. या ठिकाणी अर्जुन, अश्वगंधा चूर्ण, वेखंड काडी, हे शतावरी, गुळवेल वेगवेगळे याच्यामध्ये औषधं आहेत आणि ही लोक काळूबाई वंदन विकास केंद्राच्या माध्यमातून तळेरान या ठिकाणी केंद्र आहे आणि ही औषधं सगळी गोळा करतात. अजून पण इथं मला वाटतं काय आहे? कोण आहे इथलं स्टॉल होल्डर कोण आहे? नमस्कार. काय लक्ष आहे का नाही आमच्याकडे? आहे ना सर. काय आता हे काय बनवलंय? हा खेकडा आहे आणि हे गावरान चिकन आहे, गावठी गावठी चिकन आहे. हे खेकडा आणि प्लस गावठी हो. किती रुपयाला आहे? 200 रुपये. 200 रुपयाला. काय काय येतं त्यासोबत? त्याबरोबर सुक्का रसा आणि सुक्का हे तुम्ही विकायला बसलेत, बनवतोय कोण? मॅडम बरोबर. नाव सांगा. संगीता रोहिदास गवारी, गाव कोणतं? पेटीची वाडी. पेटीची वाडी, हडसर पेटीची वाडी. पहिल्यांदाच आलात काय इथं? नाही, दुसरी वेळ ही आहे. आमचं हॉटेल आहे हडसरला, अच्छा. द किल्ले हडसर रेस्टॉरंट. गेल्या वर्षी कसा प्रतिसाद मिळाला? छान प्रतिसाद मिळालेला यंदा गर्दी कमी जास्त काय? आहे, भरपूर आहे, जास्त गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. चांगलं. आता हे तुम्ही खेकडा प्लस गावठी चिकन बनवून देताय, हो. किती रुपयाला? तर 200 रुपये थाळी. भात कोणता आहे हा? इंद्रायणी राईस, इंद्रायणी. अच्छा. आणि बिर्याणी पण आहे का? बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे. हे पहा, इथं खेकडा आहे आणि गावठी चिकन पण आहे आणि बिर्याणी पण आहे. किती रुपयाला सांगितलं? हा? 200 रुपये. 200 रुपयाला हे ताट आहे. ठीक आहे, धन्यवाद. चला आता हे आपण जरा थोडस चिकन वगैरे पाहिलं, आता जरा ह्या रानभाज्या काय आहेत ते पाहूया. कोण आहे इथं होल्डर? नाव काय? मंदाबाई वाळकोळी, गाव घाटगर. गाडगरचे का? हे काय ताई? ही ना कैल्याची भाजी. कसली? कैला कैला म्हणजे काय असते? ही जमिनीवर उतरती ही भाजी, माळावर उतरती ही भाजी. अच्छा. आणि कशी लागते खायला? खायला चांगली लागते, मेथीच्या भाजी सारखी. मेथी सारखीच बनवायची का? बनवायची तशीच. आणि हा कैलाच आहे. हो, कैलाच. आणि हा चावेचा वारी. चावेचा बार. हो. आणि हे बनवायचं कसं? कांदा, कच्ची मिरची टाकून शेंगदाणे वगैरे. आणि हे पलीकडे दिसतंय हे ही याची कुरडूची भाजी. कुरडूची भाजी. आणि ही पानं आहेत. ही खुरसणी देखील आहे. हे काय? तांदूळ आहे, तांदूळ. अच्छा अच्छा. हा, घेतो फिरतो जरा थोडं बघा. आता हा चायाचा बार म्हणजे काय असतो ते ऍक्च्युली यांनी तर त्याचं जे झाड असतंय, ही वनस्पती आहे, ही प्रत्यक्षात आणलेली आहे. ताई, नाव काय तुमचं? वैशाली आडारे, आणि गाव? घाटगर. गाडगरचे का? आणि हा असा बार असतो का? हो, चाव्याचा बार. आणि हे कुठं आढळतं जास्त करून? झाडावरती, रानामध्ये. रानामध्ये. आणि हे असं कसं तोडतं असं? हे तोडायचं? हे असं काढायचं एक एक. काढून नाही दाखवते मी, पण असं एक एक काढायचं असतं. अच्छा. आणि याची भाजी बनते. हो. आणि तुम्ही इथं पण वेगळी पानं दिसतात, त्या हळदीच्या पानासारखे दिसते. काय आहे? ते अशीच पानं आणले, त्याच्यामध्ये जेवायला देणार आहेत आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. ही भाजी नाहीये, फक्त पानं आणलेली आहे. आता हे कसलं? कैल्याची भाजी. आणि ही फुलं काय शोला आणलेत? शो साठी आणले. काय म्हणतात त्याला? नाव माहिती आहे तुम्हाला या फुलांचं? शोची फुले. शिलंजी बोलतात, रान हळद पण बोलतात. काय म्हणतात त्याला? शिलंजी बोलतात, रान हळद पण बोलतात. याचे कलर किती? 2 असतात का? हा, 3 कलर असतात. निळा असतो, हा असतो आणि असा कलर असतो. अच्छा. याचे कंद, ते पोट जर दुखत असेल, हा. गरगर करत असेल, याचे कंद काढायचे झाडाचे ते फुलं आणले. अच्छा. त्याला पानं कशी असतात त्याची? ही काय ही पान आहे. पानाचं काही यूज नाही होत ना? नाही याचं नाही काय. आणि अशी कुठं खडकावर का असे मातीत? मातीत असतात. माती. हा, गेला काय म्हणतात? शिलंज आणि रान हळद. शिळंज आणि रान हळद अशी नावं आहेत. बघा किती सुरेख फुलं दिसत आहेत. वरती एकदम गुलाबी कलर आहे, खाली पिवळा कलर आहे. म्हणजे खूपच. हा, ही गवतीच्या म्हणजे गवती कावळी म्हणतात. उपयोग करतात. चहामध्ये आला टाकतोय ना, तसा याचा उपयोग करू शकतोय. पोटाला चांगला असते, गरम पोटात काही तापाला याला चांगला असते.
चांगला आहे ना हे चहासाठी चांगलं असं या गवती चहापेक्षा हे चांगलं असं याला काय म्हणायचं? गवती कावळी म्हणतात गवती कावडी. चहामध्ये टाकलं तर हो जसं आपण आलं ठेसून टाकतोय तसं हे टाकायचं चहामध्ये. आयुर्वेदिक खूप सारे गुण आहेत. छान, धन्यवाद. चला, हे बघा अतिशय सुरेख फुले आणि तो चहाचा बार कसा असतो ते त्यांनी ते प्रत्यक्षित केलंय. कोणतं तांदूळ आहे? इंद्रायणी कशी किलो? 70 रुपये. 70 रुपये. कमी जास्त होतील का काय? नाही बर, आता ही भाजी पाहिली. हा, हे काय आहे? वेगळंच पाहतो मी. भारंगीची भाजी भारंगी त्याला फुलं येतात काय अशी? ही फुलंच तोडायची आणि मग करायची. आणि कशी लागते खायला? अंड्यापेक्षा चांगली लागते. अंड्याची भाजी करतो का आपण? नॉनव्हेज सारखी लागते. म्हणजे ज्याला कोणाला माळकरी असेल व्हेज, त्याला जर खायचं असेल तर ही भाजी खावी. आणि हे किती रुपयाला विकता? ही 100 रुपयाला अख्खी एवढी पण. 100 रुपयाला सगळी. किती वेळ लागतो हे गोळा करायला? नाही ही फुलं काढायची आणि मग करायची. ती एक फुलं काढा, शोधा, याला वेळ लागत असेल ना? ही वेळ लागत ही भाजीच नाही भेटत ना. दुर्मिळ झाली. हा आणि ही आपली चिचुरड्याची भाजी. चिचुरड भाजी. हे बघा, हे जे वांग प्रजातीचं जे आहे झाड, आता आपण जसं वांगीचं झाड पाहतो तसंच हे झाड आहे. आणि याला थोडे काटे असतात या झाडाला आणि अतिशय चांगली भाजी लागते, कडवट असते. चला. साठी वापरतो. हे बघा, आता हे तेच आहे. काय हे? अमरकंद अमरकंद. कुठं सापडतं? कुठं ते सापडतं? जंगलात रानामध्ये तुम्ही आणली का सगळी गोळा करून? गाव कोणतं तुमचं? शिरवली कुकडेश्वर आणि हे काय? हे काय नाचणी. अच्छा, आता नाचणी तर आता आपल्याला म्हणजे विचारावं लागतं हे काय आहे? आताच्या पिढीला नाचणी कळणार पण नाही अजून. आता राहिलेच नाही ते नाचणी पण राहिले नाही ना. म्हणजे कुठून आणली नाचणी? नाचणी इथंच आहे. तुमचीच आहे. चला, तुमचं धन्यवाद. तुम्ही अजून हे पिकवताय म्हणून लोकांना कळतंय. आता हे कसलं बी आहे? काटे कोंबळ काटे कोंबळ. आणि हे कसं असतं? ते म्हणजे असं काटा असतं त्याला वरून ते बुजायचं त्याचं काट काढायचं मग ते असं तयार करून आणायचं परत बुजायचं डबल. हो म्हणजे हे भाजलंय हे बघा. हो आणि हे काय भाजी असते का त्याची? भाजी नाही ते पित्तासाठी डायबिटीस साठी अशी चरबीसाठी नाही का म्हणजे पातळ होते चरबी त्याच्यासाठी चालते ते. अरे वा, चांगले गुण आहेत. मग हे आता किती रुपयाला आहे हा वाटा? 30 रुपयाला हे वाटा आणि हे 50 रुपयाला. हा 50 रुपयाला, हा 30 रुपयाला वाटा आहे. चला, धन्यवाद. आता हे इथं व्हेज लोकांसाठी मासवडी थाळी पण आहे. मासवडी बरेचसे म्हणजे जुन्नर खेड आंबेगाव तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे, परंतु राज्यामध्ये मासवडी काय आहे अजूनही लोकांना माहिती नाही. ही मासवडी असते, ती कशी बनवतात? ही मासवडी बाहेरचं आवरण हे चण्याच्या पिठाचं आहे आणि आतमध्ये खोबरं आणि तीळ जे थंडीमध्ये खूप ताकद देतात. शिवकालापासून आपण ही मासवडी बनवत होते आणि आता तेच बऱ्यापैकी लोकांना माहित नाही. मासवडी ही शिवकाळापासून बनवलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा ती सादर केली आहे. ताई, आता नाव काय तुझं? पूनम विंडक, आणि गाव? अजनवळे. अजनवळेचे. किती रुपयाला ताट आहे? हे 50 रुपयाला ताट आहे. अच्छा, अजून काय हेच आहे का फक्त मासवडी? हे बघा, शिवकालीन कालापासून तयार होणारी मासवडी. मगाशी ते आपण त्या ताईंनी सांगितली काटे कोंबळ. घेऊ का एक? धन्यवाद. हे बघा, अरे बाबा केवढं खेकडं लटकवलंय. बाबा बाबा, हे बघा याच्यामध्ये किती. कोणतं गाव? आज नवळा तळीची वाडी हे कुठून आणली धरून? हे रानातून धरून आणले. बरेच मोठे खेकडे आहेत. आता हे जे काही लोक खेकडे पाळतात, हे आता तुम्ही रानातून धरून आणता? रानातून धरून. रात्री का दिवसा? रात्री संध्याकाळी हा, आणि कसं पकडता? बॅटरी लावून जायचं आणि टॉर्च न बघायचं आणि मग धरायचे. एका रात्रीमध्ये एवढे सगळे पकडले का? हा, आता हे सुट्टे विकता का बनवून देताय? बनवलेला आहे आणि सुट्टे विकतोय. सुट्टे काय भावानी? सुट्टे ते काहीतरी 600 रुपये किलो चालले. आपण कमी जास्त होतात का? होत्यात. आणि काय बनवलंय? खेकड्याचा रस्सा आहे बघा. खेकडीचा रस्सा बनवलाय. काय ते काय घेऊन गेले काय तुमचं? गावठी कोंबड्याचा उचकून दाखवा.
तेल जास्त वापरलंय आता काय हॉटेलची सवय लागली लोकांना. तेल नाही ते काळा मसाला केलाय त्याच्यामुळे काळ्या मसाल्यामुळे आणि कितीला प्लेट आहे हे? ती खेकडीचा रस्सा आणि गावठी कोंबडीचा रस्सा त्याच्या सांगा बाजरीची भाकर किंवा गव्हाची भाकर राईस 250 रुपये थाळी. वा वा चांगले. आणि हा हे काय हे नाही हे चित्रुकाची भाजी आहे. कसली? चित्रूक आणि कसं बनवायचं? ते कापायचं शिजवून घ्यायचं कांदा मिरची हळद टाकायची आणि सुक्की बनवायची. कशी लागते ही? मस्त लागते एकदम. चला, आणि एक खेकडे पकडायला ती घेऊन गेली खेकडे. किती वेळ लागला? खेकडे पकडायला तरी 3-4 तास लागले 3-4 तास रानावनामध्ये फिरून. फिरून. खूप चांगल्या पद्धतीचं खेकड्याचा रस्सा आणि गावठी कोंबडीचा रस्सा पण खायला मिळेल. चला आता हे काय आहे? तीच भाजी चिचुरड्याची आहे वगैरे कोणतं गाव? आज नावळा अरे वा, आज नावळीची सगळीच लोक दिसतायत. आज नावळा किती वेळ आहे? पहिल्यांदाच आले की इथं? नाही चौथी वेळ गेल्या वर्षी कसं? गेल्या वर्षी चांगलं झालं मग आमचं. म्हणून या वेळी आले. हा या वर्षी हे कार्यक्रम सतत व्हायला पाहिजे असे. सतत व्हायला पाहिजे असंच व्हायला पाहिजे. आदिवासी लोकांना ही सगळं- आदिवासींचं सतत व्हायला पाहिजे. बघा, या लोकांची मागणी आहे का हे जे कार्यक्रम आहे ते सतत व्हायला पाहिजे. या सगळ्या रानभाज्या हळूहळू दुर्मिळ होतील. हे कायम राहण्यासाठी हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. नारळ आहे का काय? या कौजरीचं सोंडकर भाजी होते ती कशी करायची ती? ते शिजून घ्या करायची आणि शिजून घ्यायचं. शिजवलं का आणि कांदा कापून तेल टाकून मीठ मिरची टाकून ते तव्यात गरम करून खायचे. गौदर म्हणतात ना? कौजरीचं सोंडगाव म्हणजे हे केळासारखंच असतं. केळासारखं. खडकावर येतो. कटकावरती केवढं आहे? 100 रुपये. 100 गाव कोणतं तुझं? शिरोली. किती संपले आता? किती भाजीपाला संपला? अजून नाही एवढा संपला. नाही का? आता संपला तशी चालू झाले. चला आता आपण ही बहुतेक काहीतरी देशी गाईच्या गोमय गोमूत्रापासून बनवलेली उत्पादन आहेत. ठीक आहे, धूपकांडी वाटतं ना? कितीला आहे? 50 ला एक 100 ला 3 50 ला एक 100 ला 3 गाव कोणतं तुमचं? येडगाव. येडगावची. ठीक आहे, चला. हे येडगावचे आहेत देशी गाईच्या हे जे म्हणजे शेण वगैरे गोमूत्रापासून ही काही बनवलेली ही सगळी आहे. दंतमंजन पण हे बनवतात का? हो, दंतमंजन बनवतो. हे गायची गोवरी जाळतो, त्याची राख चाळून घेतो आणि त्यामध्ये मग सैंदव मीठ, काळी मिरी चूर्ण, लवंग तेल, बाबळसार चूर्ण आणि तुरटी पावडर टाकून आपण दंतमंजन बनवतो. याने दाताचे प्राथमिक अवस्थेतले विकार कमी होतात आणि ऍडिक्शन पण कमी होतं. तंबाखूची मिश्रीची सवय पण जाते. असं हे दंतमंजन आहे. हे 60 रुपयाला आहे. इथे आपण 50 ला देतोय. आपल्याकडे साबण देखील आहे. स्क्रब करतं, डेड स्किन काढतं, पिंपलचे डाग नायटा त्वचेवर पूर्णपणे घालवतं. मागील 11 वर्षापासून आपला हा स्टार्टअप आहे. हे कशापासून बनवलं साबण? गायच्या शेणापासून. ठीक आहे, धन्यवाद. हे बघा, मला तुम्ही सांगा का कुणी कुणी ज्या आपल्या लोकांना जी आपले आहे सामान्य लोक, ग्रामीण लोक जे गौऱ्या असायच्या, गौऱ्याच्या राखेपासून कुणी कुणी दात घासते सांगा. पहिलं टूथब्रश वगैरे हे काही माहित नव्हतं. आम्ही सुद्धा त्या यांनीच राखेनीच दात घासायचो. आता चला, इथं काहीतरी वेगळं दिसतंय. काय ताट मांडलंय? गावठी चिकन आणि मच्छी फ्राय. मच्छी कसली? चिलापी. चिलपी का? आता चिलपी इकडे यायला लागली गाव आपल्या भागात. हो. पहिले कोणते मासे असायचे? हा? पहिले मासे कोणते असायचे? पहिले कोळस, अजून आहेत भरपूर मासे. किती रुपयाला ताट आहे? हे चिकनचं 200 आणि हे 150. 200 रुपयाला ताट आहे. चला, धन्यवाद. चला, इथं काय अजून एक वेगळं ताट आहे. एक मुलगा जेवतोय पण आहे. कसं लागतंय? आवडलं का? छान आहे का? ओके. मासवडी आहे आणि आळू वड्या देखील आहेत या ठिकाणी. आता हे काय मिक्स करून देत आहे का? हे पूर्ण ताट आहे, म्हणजे हे पूर्ण ताट आहे. तांदळाची भाकर दिसते, बाजरीची पण आहे. दोन्ही पैकी एक भाकरची पाहिजे. समजा मला मिक्स घ्यायचे आळू वडे आणि हे देणार का? हे ताटामध्ये आहे ना. हा, ताटात आहे, बरोबर आहे. तळेरान. किती रुपयाला आहे? हे एक ताट 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला फक्त. अरे वा, चांगलं आहे.
हे बघा आता जरा तिकडे इकडे या. हे बघा आता इथं नमस्ते, कुठून आलात तुम्ही? मुंबईवर ते सगळ्यांची करून पाहिली का? नाही आता करतोय अच्छा, आवडले का तुम्हाला? हो हो आम्ही इथेच आहोत त्यामुळे माहिती आहे त्यामुळे काय नाही पण आता शहरातल्या लोकांना माहित नाही ना. हो नाही आम्ही गावी येत जात असतो ना त्यामुळे माहिती आहे ठीक आहे. आता ताई नमस्कार, कोणतं गाव? नमस्कार चावंड गावंडचे का? हो हे काय बनवलंय हे? ते आपले कुरडूची भाजी डांगराची भाजी कोळसण्याची भाजी तरवटा चिचूड तरवट्याची भाजी अच्छा अच्छा. हा चिचूड सायर दोडे चायाचे बार आळू वडी आणि लसणाची चटणी हे काय ते करंजे आणि इकडं काय? ते सायर दोडेच येत सायर दोडे हे बनवून ही भाजी बनवली ना ही भाजी बनवली हे सायर दोडे अच्छा, हा. हे तेच आहे. हा ते सर्व ते आता मग हे कसं म्हणजे प्लेट 60 रुपयाला प्लेट दिली सगळं मिक्स येतं त्यात? सगळ्या भाज्या मिक्स किती भाज्या येतात हे total? आणि 9 भाजी आता आणि काय म्हणत होते? नाचण्याची भाकर एखाद्याला समजा नाचणीची भाकर पाहिजे, नाचण्याची तांदळाची सर्व प्रकारच्या वा गरमागरम आहे. हो गरम गरम बरं, किती रुपयाला आता हे सगळं मिक्स भाज्या असतात? 60 रुपयाला फक्त अरे वा. किती संपले आता? भरपूर संपले अच्छा. किती वेळ आहे याला यायची? हा यही तुमची किती वेळ आहे या कार्यक्रमात? हा, तिसरी येळे गेल्या वर्षी कसा प्रतिसाद होता? चांगला होता पहिल्यांदाच आमचा फोटो आलेला अरे वा. म्हणजे फोटो का पहिला नंबर? हो पहिला नंबर आला. पहिला नंबर आणि तुम्ही काय एका कुटुंबातलं आहे का? बचत गट आहे? नाही मैत्रिणी म्हणून आम्ही किती मैत्रिणी तुम्ही एकत्र आले? दोघी आणि या भाज्या वगैरे किती दिवस शोधल्या? एका दिवसात सगळे गेले का रानामध्ये? हो सगळे घेऊन आले? बर बर, चला धन्यवाद. 60 रुपयाला ताट आहे. सगळ्या भाज्या रेडीमेड खायला मिळतील आणि याची पण भाकर आहे, तांदळाची नाचणीची आहे. चला. आमच्याकडे शाकाहारी मांसाहारी जेवण मिळेल. नाचणीची बाजरीची भाकर, वरण भात, रान भाजी मिळेल. शाकाहारी थाळी 120. चला. तिखट आहे काय? तिखट आहे नाही? सगळं संपलं का? आवडलं का तुला? नाही जाऊ दे त्याला. अरे अरे तुझं चालू दे काम व्यवस्थित. नमस्कार, कोणतं तुमचं गाव? मुंडेकडे. किती वेळ आहे ही कार्यक्रमात यायची? चौथी वेळ आहे. चौथी वेळ. गेल्या वर्षी कसा प्रतिसाद होता? चांगला होता. आता हे पाहतो हे फिश हे 150 रुपये थाळे, ही 200 रुपये, ही 120 रुपये. खेकडा फ्राय. खेकडा असं कसं आहे? हा खेकडा भरून केलाय आणि हा रस्सा बनवलाय आणि हे गावरान चिकन आहे. भरून खेकडा आणि याची चौकशी लागते. टेस्ट आहे. हे दादा जेवताच चांगले झाले म्हणतात. आवडलं का लोकांना? हो आवडते खातो. 5-6 जण जेवून गेले. मग हे कार्यक्रम सतत व्हायला पाहिजे काय? हो व्हायला पाहिजे ना. आमच्या आदिवासी भागातल्या बचत गटांच्या महिलांना रोजगार पण उपलब्ध होतोय ना. हा, आणि एकच दिवस नसून जास्त दिवस चालला जास्त पाहिजे. दिवस पाहिजे पण हा एकच दिवसाचा इथं लेकरं मस्त भरून देते नाही. बाहेरच्या लोकांना स्टॉल लावून देते नाही जास्त. चला धन्यवाद. आता इकडे काहीतरी गर्दी आहे. आपण नंतर येऊ इकडे. काय वडे आहेत काय? मूग डाळची भाजी येते आणि हे हा दुधी भोपळ्याचा हलवा अच्छा अच्छा. करंजा, लाडू, काय काय शंकरपाळ्या वगैरे बरं स्टॉल आहेत. इथं कसले पिंजरे लावलेत? मजबूत खेकडे कोणाचे ते? खेकडावाले कोण आहेत? तुम्ही काय खेकडेवाले? अरे वा. किती ग्रामचा एक खेकडा आहे? हे बघा अर्धा किलो म्हणजे 600 ग्राम मध्ये 3च बसले म्हणजे 200 ग्रामचा नाही नाही, अर्धा किलो मध्ये किती बसतात? अर्धा किलो मध्ये 3 बसेल म्हणजे 2 हा 150-200 ग्रामचा. 200-250 ग्राम आहे बर. आणि हे कसे किलो विकताय? हे 400 रुपये किलो. किती आणले होते सकाळी? हे काय 15 किलो होत्या. 15 किलो? 15 किलो होते. आणि आता किती शिल्लक आहेत? आता किती फक्त 4 किलो असेल, 3-4 किलो.
मग आता तुमचा कार्यक्रम व्हायचंय बरेच संपले ना. काय बाजार काय लावला 400 रुपये किलो. ठीक आहे आणि या कार्यक्रमामुळे जास्त कपडे गेले आता तुम्ही सुट्टेच विकताय ना हा सुट्टीच युक्त आहे. हे कुठून आणले खेकडे हे आंबोलीवरून आणले. तुमचं नाव सांगा मधुकर काशीनाथ नाडेकर. अच्छा बरीच मागणी आहे खेकड्यांना गावठी कोंबड्या गावठी खेकड्या कोंबड्याला खेकड्याला बरेच मागणी. हे काय पिंजरा आहे का हा हे पण खेकड्या आणले त्याच्यापासून. हे पण भरून आणतो. हे तर संपलंय सगळं हा, हे पण संपलं आणि हे पण रिकामं झाले. चला अभिनंदन तुमचं लवकर तुमचा माल कापला चला येऊ याच्यापेक्षा मोठं साईजचे होते का हो असतात ना मोठ्या पण असतात. चला आंबोलीचे आहेत आणि ते खेकडे त्यांचे 15 किलो होते आता 2-3 किलो शिल्लक राहिलेत आताशी कार्यक्रम सुरू होऊन फक्त आता 1 तास झाला असेल चला. ताई जाऊ का पुढं मध्ये काय थांबले एका साईडला थांबा ना. शेट. बरे आहेत ना मग बरे आपण सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत नाही परंतु पुन्हा एकदा सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल कृषी असेल हे पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्या मुली इथं जमलेल्या आहेत आपण सर्वच व्यक्ती सन्मानास पात्र आहात यानंतर संदीप मुतर्डे साहेब यांचाही सत्कार होत आहे कृपया आपण आपला सत्कार करू नंतर करू सत्कार राहू दे आता तसेच मेघदूत पथकामधील एक देशक प्रमुख तर आपण इकडून एकदा हे करू कवर म्हणजे झालं प्रत्येक मेघदूत पथकाचे एका प्रमुखाने येऊन आपला सत्कार घेऊन जाईल. राम राम जय आदिवासी नाव काय सुरेश डाके. डाके साहेब का आणलंय हे तुम्ही मी हा बिडकीचा पाला आहे. हा डायबिटीस शुगर वर चालतो. हे जे आहे ना हा बिवल्याची साल आहे ही. आपल्याला कधी गाडीवरून मार लागलाय दात पडायला लागले तर आपले हालायला लागले त्याची पावडर करायची 2 दिवस लावायची दात राहून जातात. कॅल्शियम आहे का ज्याच्यात? चे मग तर एकदम नंबर ते ही वातचूर्ण औषध आहे. हे मेडिकल मध्ये भेटणार नाही तुम्हाला. याच्या 3 पुड्या खाल्या का माणसाचा वातचूर्ण कमी होतो. तुम्ही बनवलंय का नाही मागवलंय मी बाहेरून मागवलेलं आहे. ही बिडकीची पावडर आहे. ही बिडकीची पावडर आहे. ही बिडकीची पावडर आपल्याला डायबिटीस शुगर जागेवर एकदम ही बनवली कुठं इथंच बनवली आम्ही घरी बनवली. अरे वा. हा आणि हे एक आयुर्वेदिक आहे. हे आपलं गुडघा दुखायला लागला मान दुखती शिर दुखती हे चोळायचे दोन्ही मिळून 1 नंबर औषध आहे याचं मस्त पैकी अगदी. याच्यात काय आहे बॅगेत तेच आहे का ते सगळी औषधं कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा हो चांगला आहे चांगला 1 नंबर आहे चांगला. छान आहे हे कार्यक्रम व्हायला पाहिजे वा असे कार्यक्रम कायम झाले पाहिजेत. तुम्हाला बरीच ज्ञान आहे या औषधी हा चांगले माझ्याकडे 12 महिने औषध असतात. माझ्याकडून बाहेरून काय औषध न्यायला. तुमचा नंबर दे ना मी इथलं स्थानिक आहे. मी इथलं गाईड आहे. नाणेघाटचा गाईड आहे मेन गाईड. हा ते मला माहिती पण दर्शकांना माहित नाही समजा काय औषध वगैरे पाहिजे 93 59 76 47 75. माझं नाव सुरेश डाके. काय काय औषध मिळतील तुमच्याकडे आपल्याकडे डायबिटीवरचे वातचूर्ण वातावरचं चालणारं दातदुखीवरचं रक्तस्राव आपला गाठी झाल्यात रक्ताच्या ते पण भेटतं आपल्याकडं. बरेच औषध आपल्याकडे असतात ती गावठी चला 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 धन्यवाद बाबांचा उत्साह भरपूर आहे. चला खेकडे बघा वा 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 एकदम ताजे खेकडे आहेत. हात लावला तर आपला हात कट होईल. कुठून आणले खेकडे रानातून झोऱ्याला भारती भारती आणि गाव घाटघर घाटगरच्या का आणि खेकडे कसे विकले 500 रुपये किलो 500 रुपये किलो तिकडे 400 रुपयाने विकतात. हे काय हे रगतरुडीची साल आहे. अच्छा आणि ही आळूवडी आणि या भाजीपाल्याची आपण दीदीकडून माहिती घेतली घेतात का लोक विकत हो घेतात काय याच्यात बाबा खेकडी अरे वा खेकडे जत्रा भरली काढ काढ काढ. बारीक बारीक राहिलेत रे मोठ्याला घेऊन गेले का लोक वेचून नीट सावकार अरे भीती नाही वाटत तू पकडायला गेला होता का नाही पप्पा गेले काय भावाने विकले हे 500 रुपयाला 6 500 रुपयाला 6 पीस वजन काटा नाही का नाही अरे काय करायचं वजन काटा इथे ठेव जे लोक वजनावर घेतील किती गेले आतापर्यंत विकले अजून नाही जातील जातील काळजी नको बघा इथं पण भाज्या आहेत खाली खेकडे पण आहेत उपस्थित असतो आणि सहकार्य करत असतो.
एक मिनिट बाबा नमस्कार वय किती आहे आता वय किती आहे वय 50-60 असे 50-60 60 बघा आता बाबा आता 70च्या पुढे असतील म्हणतात 65-70 असेल. 65. मला सांगा आता हे काय आहे? हे कडू आलेत आमच्या इकडे, आम्ही वावरामध्ये पिकवतो इकडे बिन पाण्याचे. मित्रांनो, हे जे बघा ऑथेंटिक जे म्हणतात हा ते हे सगळे हे कडूवाला आहेत आणि आता हे बिगर पाणी येतात ना. बिगर पाणी होते ते तुम्ही किती पिकवलं होतं यावर्षी? 40-50 100 किलो. 100 किलो. आणि याचा काय रेट लावला? आता हे 200 रुपये किलो आहेत ना, तर अर्धा किलो 100 रुपये द्यायचं. किती? 100. अर्धा किलो 100 ला अर्धा म्हणजे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ठीक आहे. हे खेकडे खेकडे काय बाजार लावला? आता जुन्नरला 400 रुपये, आपण 500 ने देतो. जुन्नरला 400. मग इकडं त्या जुन्नरच्या इकडचा फरक असतो. काय फरक? अहो त्या खेकड्यांनी या खेकड्यांमध्ये फरक आहे, कारण आपल्या भातामधल्या खेकड्या असतात, गावरान खेकडे असतात असे. त्या भातातल्या खेकड्या आल्या त्याच्यामुळे त्यांना यांचं म्हणणं आहे का जुन्नरच्या खेकडी म्हणजे ब्रॉयलर गावठी कसा आहे फरक असं त्याचं सांगणे. चला चला धन्यवाद. चला हे कोणतं? काळ भाताचे तांदूळ आहेत. काळ भात म्हणजे कसं असते? डायबिटीज साठी डायबिटीज अच्छा. चला काय भावाने आहे याचा? ते 100 रुपये किलो आहे. 100 ला किलो. ओके ओके ओके. काय इथं काय? इथे गावठी जनावरे असतील. चला हे तेच भाज्या आहेत. नमस्कार. गाव कोणतं? आलदरे आलदरे हो. काय काय बनवलंय? मसाला आहे काय आहे? पान मसाला आहे आणि मोरिंगा पावडर आहे. काय म्हणायचं याला? याला पान मसाला, पान मुखवास, माझ्या हातामध्ये हे काय? पान मसाला आहे. हे कोण बनवतो? मी बनवते स्वतः. तुम्ही? हो. आणि ड्राय करते ना, त्यामुळे ते वर्षभर राहतं. याच्यात ज्येष्ठ मध, गुलकंद, धना डाळ, सोप, नागिनीची पानं, हनीपत्ते. आपण डेली पाणी युज करीत नाही, तर ह्या माध्यमातून तरी डेली युज करतायत. त्याच्यात ज्येष्ठ मध, गुलकंद, धना डाळ, बडूसोप, नागिनीची पानं, हनीपत्ते. ज्येष्ठ मधाने कशाचे आजार बरे होतात, मुखशुद्धी होते, बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हरीपत्तीने ना बीपी कंट्रोल करायचं काम करते. आणि पानाने तर कॅल्शियमची वाढ पण होते, पचन प्रक्रिया पण चांगली होते. आता तुम्ही हेच जेवण झाल्यानंतर हेच खात असतो. पान खात नाही, बडीशेप सुद्धा खात नाही. हे याच्यामधलं हे दिलंय ना शाही पान मुखवास, हेच मी खात असतो जेवण झाल्यानंतर. पचन वगैरे चांगलं होतं, बेस्ट होतं. आई तुम्हाला ज्ञान पण यातलं भरपूर आहे. हे सगळे घरी हे पण तुम्ही प्रॉडक्ट बनवलंय? हो घरी बनवलंय. शिकलं कुठं तुम्ही? हे मी स्वतः करून फर्स्ट टाइम घरी केलं आणि नंतर मग विक्रीला काढलं. अच्छा अच्छा. आता इथं यायची पहिलीच वेळ आहे का? नाही, दुसरी सेकंड इयर. गेल्या वर्षी कसा प्रतिसाद होता? छान होता. छान होता. गेल्या वर्षी माल नव्हता पुरला मला. गेल्या वर्षी माल नव्हता पुरला मला. अच्छा मग जास्त माल आणलाय का? आणि हे काय आता हे मसाले तुमचेच? हे वेगळे, कोणता मसाला आहे? हा गावरान मसाला आहे. गावरान म्हणजे कशाला वापरायचा? नॉन व्हेजच्या भाज्यांसाठी चिकन, मटन. हो. किती वेळ ही तुमची इकडे? मी पहिल्यांदाच लावलाय. पहिल्यांदा आलेला. कसा प्रतिसाद आहे? बरं आहे म्हणजे. आणि गाव कोणतं? बल्लाळवाडी. बल्लाळवाडीच्या. चला बल्लाळवाडीच्या ताई पहिल्यांदा आल्यात. मसाला ते काय पान मसाला वगैरे दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी त्यांचा माल इथं शिल्लक नव्हता राहिला. काय आहे सर? हे मिक्स डाळीचे लाडू आहेत आणि त्याच्यामध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे आणि आपलं घरगुती तूप, गावठी तूपचा वापर केलेला आहे आणि ते बनवलेले आहे. अच्छा काय भावने दिले हे? हे आपल्याला एक डाळीचा लाडू 25 रुपयाला एक नग आणि रव्याचे 20 रुपयाला एक नग. त्यामध्ये काही केमिकल नाही, अगदी कलर सुद्धा नाही टाकलेला. अगदी घरचं गावठी तूप आणि आपला केमिकल विरहित गुळ, बाकी ड्रायफ्रूट भरपूर घातलेले. पहिली वेळ का? हा पहिलीच वेळ. गाव कोणतं तुमचं? जुन्नर. जुन्नरची. घेतात का लोक? हा भरपूर. टेस्ट करा ना. हे काय कशापासून बनवले प्रश्न? हे डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ मिक्स आहे. अगदी घरी दळून दळलेले. मस्त लागतंय. धन्यवाद. चला आता हे कसली पान आहेत? बेडकीची पान आहेत. याची काय भाजी बनवायची का? नाही, ते डायबिटीज साठी खात्यात सकाळी सकाळी. कच्चं खायचं का? हो कच्चं खात्यात. आता मी ते गोड खाले. कसं खाऊ काय? चांगलं आहे का? असं कडू वगैरे नाही? हे काय? तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ.
तांदळाचं पीठ आहे आणि हे कशाला वाटा आहे का हा? हा वाटा आहे किती रुपयाला? 50ला गाव कोणतं तुमचं? आजनावळ आजनावळे. ठीक आहे. हे काय थम्सअप थम्सअप आहे का काय स्प्राईट? मध आहे अच्छा हो ओरिजिनल मध. हो कसं किती रुपयाला ही बॉटल? 80 रुपयाला 80 रुपयाला. आणि खवा आहे. चला इथं काय आहे? नमस्कार. नमस्कार. याला काय म्हणायचं? हे पॅरालिसिसवरचं औषध आहे. पॅरालिसिस वर. पॅरालिसिसवर यांनी मसाल्यामध्ये ना तयार करायचं आणि मग ते कालवण करून खायचं. कालवणात वेगळं टाकलं तरी चालतं. नाही पण मसाल्यातच वाटायचं. अच्छा मसाल्यामध्ये मध्ये करा नाही तर वस्ट आपलं मटन मध्ये करा सोयाबीन मध्ये करा दुसऱ्या भाज्यांमध्ये नाही जमणार ते मिक्सर मध्ये वाटायचं. मिक्सर मध्ये मसाला आपण काढीन तेवढ्या मसाल्यामध्ये ते तयार करायचे याला काय म्हणायचं? याला नाव काय? कांद्याच्याच मुळे द्या आणि हा कंद आहे ना हे कंदाचं नाही नाव सांगता येणार मला. कडकिंद आहे पण कडकिंद सुद्धा 2-3 जातीचा कडकिंद असतो तरी हा कडकिंद ओळखूनच आणायला लागतो कोणला नाही असं येणार. वाटतंय का यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती? माहितीये पण ते सांगत गुतत सांगतात ना काय माहिती? गुंतायचं नाही काही पण मग आता ह्या मुळ्या तुम्ही विचारता ह्या 3 जातीच्या मुळे अच्छा अच्छा स्पष्ट करून सांगते ते त्यांना. बरं हे काय? ते गेळ आहे ना आपल्या गालफुग्या झाल्या ना उघडवायचं आणि लावायचं. अच्छा हा मग ते गाल फुगलेलं कमी होऊन जात. असं हे जे हा 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 उघडायचं आता हे असं लावायचं का? हा हा जेवढं फुगलंय तेवढंच लावायचं. सुजाते ना हे इथून लावायचं. हे वाळून कडक होईल. आता हे ताज आहे ना हे वाळून द्यायचं. वाळून कडक होईल आणि मग उघडून जेव्हा दुखणं होईल तेव्हा उघडून लावायचं. हे केवढाला? एक 10 रुपयाला दिलं. हा 10 रुपयाला आणि ह्या भाज्या 20-20 रुपयाला या. चला चला गाव कोणतं? गाव नाही सांगितलं तुमचं गाव. आज नवळ आणि तो दगडूबाग. चला आज नवळेची लोक जास्त आहेत. 50 रुपयाला आहे. तर आता त्याच भाज्या दिसत आहेत. आता आपण एंड वर येऊया. दरवर्षी हा या नाणेघाटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि जशी जशी वर्ष होत आहेत तशी तशी गर्दी वाढते. आता मला तर वाटतंय आता हे सगळे स्टॉल आहे पूर्णपणे इथं गर्दी खूप आहे. ही स्टॉल म्हणजे जागा तोकडी पडत आहे आणि असे जर कार्यक्रम आदिवासींच्या उन्नतीसाठी असे जर प्रशासनाने आता हे खासगी संस्थेच्या मार्फत कार्यक्रम आयोजित केला परंतु सरकारने देखील अनुदानाच्या स्वरूपात यांना जर सुविधा उपलब्ध केल्या आणि समजा हा जसा एखादा कोकणात कसा म्हणजे क्रॅप फेस्टिवल किंवा काय प्रत्येक फेस्टिवल असा असतो तर तसा हा रानबाजी फेस्टिवल किमान 8 दिवस चालला पाहिजे असं शासनाने याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. आपण सगळं कार्यक्रम आता पाहूया. आता मला ते पाहून मला देखील आता खायची इच्छा झालेली आहे. तर मी नॉनव्हेज पण खाणार आहे आणि खेकडे पण खाणार आहेत आणि तिथे एक सगळे रानभाज्या ते पण खाणार आहेत. तुम्ही देखील या. जर या वर्षी तुम्हाला यायला जमलं नसेल तर पुढच्या वर्षी नक्की या. जुन्नर टाइम्स नाणेघाट जुन्नर.